मानसशास्त्राच्या कथा गोष्ट क्रमांक 32। तत्पूर्वी सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। गोष्टीचं नाव आहे हव्यास। एका राज्यामध्ये दोन भाऊ राहत असतात। त्या भावांचं भांडण होतं एकमेकांमध्ये की आपल्याकडे काही नाहीये, आपल्याकडे कुणी आपल्याला काही दिलेलं नाहीये, त्यामुळे आपण आता काय करावं असा ते विचार करतात की तुझं माझं असं करण्यापेक्षा आपण खरं तर राजाला जाऊन विचारायला पाहिजे की आमच्याकडे काहीच नाही, आता तुम्हीच आम्हाला काहीतरी द्या। असं म्हणून ते दोघं भाऊ ठरवतात आणि राजाकडे जातात। राजाला सांगतात आमच्याकडे काही नाहीये, आमच्याकडे जमीन नाही, शेती नाही, वाडी नाही, पैसा नाही, काही नाही, तुम्ही आम्हाला जर काही मदत केली तर फार बरं होईल। राजा म्हणतो ठीक आहे, तुम्ही असं करा, उद्या सकाळी सूर्योदयापासून चालायला सुरुवात करा आणि सूर्यास्तापर्यंत तुम्ही जेवढं चालाल दोन्ही तेवढं तुमची जमीन तेवढी होऊन जाईल। दोघा भावांना खूप आनंद होतो। पहिला भाऊ चालायला लागतो, सूर्योदयापासून पहिला भाऊ चालायला लागतो। थोडे 15-20 मिनिटं तो चालतो आणि थोड्या वेळाने तो थांबून घेतो। तो राजाला सांगतो की मी 15 मिनिटात एवढी जमीन चाललेलो आहे, ही जमीन मला द्यावी, या जमिनीवर मी शेती करेन, माझं छोटंसं घर बांधेन आणि आरामात राहील। राजा म्हणतो तथास्तु, ही जमीन त्याची होते, त्याला आनंद होतो। पण दुसरा भाऊ मात्र सकाळपासून जे चालायला सुरुवात करतो ते दुपार होती, संध्याकाळ होती, तो चालत राहतो। त्याला तहानेची भान राहत नाही, भुकेचं भान राहत नाही। त्याला एकच माहिती असतं की सूर्यास्तापर्यंत मी जितकं चालेल तितकी जमीन माझी होईल। त्यामुळे तो हव्यासापोटी इतका चालायला लागतो, इतकं चालत राहतो, शक्यतो वेगात चालायचा प्रयत्न करतो। तो एक वेळ थांबत नाही, पाणी पित नाही, श्वास घेत नाही, काही खात नाही आणि चालत राहतो। कारण त्याला माहिती आहे आपण थांबलो तर जमीन तेवढीच आपल्याला मिळेल, ज्या ठिकाणी आपण थांबू तेवढीच जमीन आपल्याला मिळेल। त्यामुळे तो थांबत नाही आणि चालत राहतो। सूर्यास्त होतो, तो आतापर्यंत बऱ्यापैकी अंतर कापून आलेला असतो, इतकं अंतर कापून आलेला असतो की आता मोजणं मुश्किल होतं। आणि शेवटी असं होतं, सूर्यास्त होतो आणि तो जिथे थांबतो तिथंच त्याचा अतिश्रमाने आणि पाणी कमी पिल्यामुळे मृत्यू होतो। त्यामुळे राजाला अर्थातच ती जमीन त्याला द्यावी लागत नाही आणि पहिला भाऊ जो आहे, थोडक्यामध्ये ज्याने गोडी मानलेली होती त्याला तेवढी जमीन मिळते आणि तो आयुष्यभर सुखी राहतो। आता यातून आपल्याला काय शिकायचं ही ज्याची त्याची गोष्ट आहे, आपणच ठरवून घ्या। थँक्यू।